श्री स्वामी समर्थ. ज्यांची सुरुवात ही इमानदारी, स्वकष्ट आणि शून्यापासून होते, त्यांना हरण्याची, घाबरण्याची ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती नसते. त्या सर्व गोष्टी आपोआप त्यांना मिळत असतात. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला जास्त महत्त्व असते. स्वामी म्हणतात, रडणाऱ्या माणसाला आयुष्यात फक्त सहानुभूती मिळते आणि लढणाऱ्याला आयुष्यात स्वतःच्या सामर्थ्याची अनुभूती मिळते. लक्षात घ्या, तुमचा विचारच तुम्हाला आज पुढे घेऊन जाईल. स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण ते तुम्हाला मोठं मार्गदर्शन करणार आहेत. हा संदेश तुमच्या पुढे येणे काही योगायोग नव्हे, तर तुमच्या आयुष्यासाठी फार चांगली बातमी आहे. कारण या संदेशाला जर तुम्ही आज 10 ते 15 मिनिटे वेळ देऊन ऐकलं तर तुमच्यासाठी हे किती महत्त्वाचा ठरेल तुम्हाला हा संदेश ऐकल्यानंतर कळेल. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा आणि हा संदेश नक्की 10 ते 15 मिनिटे ऐकून बघा. तुमच्या आयुष्यातील मोठी गोष्ट जे तुम्हाला हवी होती ते आता तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी बोलतात, स्वतःला मानणारे व्यक्ती आयुष्यात नेहमी पुढे जातात. लक्षात घ्या, कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे प्रत्येकाला कळत नाही, पण ज्याला ही गोष्ट कळाली तो आयुष्यात खूप पुढे गेल्याशिवाय राहत नाही. माणसाकडे पैसा, प्रसिद्धी, सुंदरता, अहंकार, गर्व या गोष्टी किती प्रमाणात असू द्या, पण त्याची लायकी हे त्याच्या स्वभावावरून समजते. त्यामुळे स्वभाव हा नेहमी चांगला ठेवा. आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही तुमच्या मनाप्रमाणे नक्की व्हायला लागेल. लक्षात घ्या, तोंडावर बोलणारे असाल तर तोंडावर ऐकण्याची हिंमत ठेवा. स्वामी म्हणतात, आज जर या व्हिडिओला तुम्ही विश्वास ठेवून एक लाईक कराल, स्वामीवरती श्रद्धा ठेवून या चॅनलला सबस्क्राईब कराल, तर येत्या 24 तासात तुमच्या आयुष्यात मोठी आनंदाची बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल. न दुर्लक्ष करता आणि न टाळता या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सोबतच चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं ठरणार आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा. देवावरती, स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा, कारण ते तुमच्या आयुष्याला आता एक वेगळं वळण देणार आहेत. आपण बऱ्याचदा खचून जातो, कारण संकटे आपल्या आयुष्यात येतात, आपल्याला मागे ओढतात, पण आपल्याला खचून न जाता स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करावे लागतात. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवतो आणि जबरदस्त मेहनत करतो तो काहीही करू शकतो. आयुष्यात कुठलीच गोष्ट अशक्य नसते त्यांच्यासाठी. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा आणि जे मिळवायचं आहे ते मिळवा. जे काही तुम्हाला मिळवायचं आहे ना, तो नक्की तुम्ही मिळवू शकता. आपण एखादी गोष्टी करण्यासाठी मेहनत करतो, तात्पुरती मेहनत नाही, आपल्याला जिद्दीने मेहनत करायची आहे. स्वतःला नेहमी सांगा, तुम्हाला ज्या दिशेकडे पुढे जायचं आहे ना, ती प्रत्येक गोष्ट तुम्ही आरामात करू शकता. प्रत्येकाचं आयुष्य आहे, प्रत्येकाला वेगवेगळे संकटे येतात. फक्त स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला मिळवायची आहे ती तुम्ही नक्की तुमच्या मनाप्रमाणे मिळवू शकता. विश्वास ठेवा, कारण विश्वासावर जग कायम आहे. आपण जर विश्वास ठेवू ना, तर प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वतःवरती विश्वास असणे फार गरजेचे आहे, कारण जेव्हा विश्वास स्वतःवरती असतो तेव्हा स्वतः देव आपली मदत करतो. साक्षात देव आपल्याला मार्गदर्शन करायला येतो. त्यामुळे चिंता किंवा काळजी करणे सोडा व देवाच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. आपण बऱ्याचदा खूप खचून जातो. आपल्याला खचून न जाता विश्वास ठेवावा लागतो, कारण जेव्हा विश्वास असतो तेव्हा देव आपली साथ देतो. मित्रांनो, स्वामी नामावर तुमचा विश्वास आहे, त्यामुळेच तर सगळं काही होत आहे. आणि हा विश्वास असाच कायम असू द्या, कारण स्वामी नेहमी आपली साथ देत आहेत आणि त्यांनी प्रत्येक वेळेला आपली साथ ही दिली आहे. आज या संदेशाला येत्या 18 मिनिटापर्यंत ऐका, कारण हे 18 मिनिटे तुमच्या जीवनासाठी फार महत्त्वाची ठरणार आहेत. तुमच्या जीवनातील अशक्य संकट देखील हे पूर्णपणे दूर करून शक्य करणार आहेत. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. येत्या 24 तासात तुम्हाला मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे, ज्याबद्दल कधी तुम्ही विचारही केला नव्हता.
ती मोठी खुशखबर आता तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आता तुमच्या जीवनात सर्व काही बदलणार आहे. हो, आता ज्याबद्दल तुम्ही प्रयत्न करत होते ते सर्व गोष्टी आता तुमच्या मनाप्रमाणे होणार आहेत. आता तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची कसलीही गरज नाही, कारण गोष्टी आता पहिलेप्रमाणे राहिल्या नाही. आता गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत आहेत. सर्व संकटे आता आपणेआप दूर होत आहेत. काळजी न करता स्वामीनामावरती विश्वास ठेवणे फार महत्त्वाचे आहे. स्वतःला नेहमी सांगावे, आयुष्यात संकटे असतील तर त्या संकटांचा सामना करून पुढे जावं, कारण संकटे हे फार काळ नसतात आणि सामना करण्याची जिद्द असेल तर गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की व्हायला लागतात. स्वतःला नेहमी म्हणा, मी ज्या संकटांसाठी मेहनत करतोय त्यात मला देव स्वतः मदत करतोय आणि देव मला कायम मदत करत असणार. त्यामुळे देवाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा. लक्षात घ्या, कोणत्या गोष्टीची उणीव भासल्यास तिची खरी किंमत कळत नाही आणि एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची असेल तर त्यासाठी मेहनत केल्याशिवाय पर्याय नसतो. मेहनत आणि कष्ट या दोन गोष्टी आपल्याला फार महत्त्वाच्या असतात. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. तुमचा विश्वास तुम्हाला तुमच्या आयुष्यात अपार संकटांमधून पुढे काढेल. आपला विश्वास आणि आपली श्रद्धा हे जर दोन गोष्टी योग्य ठिकाणी असतील तर पाषाणाला सुद्धा देवत्व येतं. लक्षात घ्या स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, पण आपल्याला ओळखणारे कुठल्या गोष्टीने आयुष्यात सुखी राहतात आपल्यामुळे याला जास्त महत्त्व आहे. सतत तुलना करणारी माणसं आयुष्यात कायम असमाधानी असतात, कारण ज्यांच्याजवळ असलेल्या गोष्टीचं कौतुक त्यांना अजिबात नसतं. लोकांचा द्वेष करायचं त्यांचं आयुष्य जातं आणि कायम ते बर्बाद होत असतात. स्वतःला नेहमी म्हणा, माझं आयुष्य आहे हे खूप चांगलं चाललं आहे. आता माझ्या आयुष्यात मी खूप पुढे जाणार सुद्धा आहे. त्यामुळे आता चिंता किंवा काळजी करणे तुम्हाला शोभणार नाही. स्वतःला एकच म्हणा, मी माझ्या आयुष्यात नेहमी यशस्वी होणार. जोपर्यंत माझे संकटांचा सामना करून पुढे जाण्याची जिद्द येणार नाही तोपर्यंत मी कधीही घाबरणार नाही. स्वतः त्या गोष्टीसाठी मेहनत घ्या जी तुम्हाला मिळवायची. स्वतः त्या गोष्टीबद्दल दिवस आणि रात्र प्रयत्न करा. जोपर्यंत जे तुम्ही ठरवलेलं आहे ते तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत थांबू नका. कष्टाला पर्याय नाही, पण कष्ट हा एक पर्याय असू शकतो. स्वतः जिद्दीने मेहनत करा, कारण तुमची जिद्द ताकद तुम्हाला पुढे घेऊन जात आहे. आपण बऱ्याचदा खचून जातो, बऱ्याच गोष्टी मनाविरुद्ध होतात, पण त्या गोष्टीला न खचून जाता स्वतःवर विश्वास ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. स्वतःला नेहमी म्हणा, माझे संकटे माझ्या आयुष्यात आहेत, त्यांचा सामना करणं मी करत आहे आणि पुढे सुद्धा जात आहे. बऱ्याचदा संकटांना आपण घाबरतो आणि जे गोष्ट आपल्याला करायची होती, कदाचित मिळवायची होती, ते आपण दुर्लक्ष करून टाकतो. स्वामी म्हणतात, कोणतंच नातं वॉरंटी कार्ड घेऊन येत नाही. त्याला बिघडवणं किंवा रिपेअर करणं हे तुमच्या रिफिलवरती असतं. तुम्ही त्या नात्याला कसं सांभाळता हे महत्त्वाचं असतं. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान समजा, नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारे लोक तुमच्या पावलोपावली मिळतील आणि ते कायम फक्त त्यांचा स्वार्थ बघतील. लक्षात घ्या, अनेकदा राग आला की शांत राहणे आपल्याला चांगलं ठरते. आपल्याला राग आल्यावर जर शांत राहू तर बऱ्याचदा गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की होतात. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. आयुष्यातील संकटे हे जर तुम्हाला खूप जास्त टॉर्चर करत असतील किंवा मागे ओढत असतील ना तर एक गोष्ट लक्षात घ्या, स्वतःला नेहमी सांगा, तुमचे प्रयत्न हे कधीही तुम्ही थकलेले नाही. प्रयत्न नेहमी असे असावे जे आपल्याला पुढे नेतील. स्वतः केलेले प्रयत्न माणसाला आयुष्यात यशस्वी करतात. त्यामुळे प्रयत्न जबरदस्त असणे फार गरजेचे आहे. आपण ज्याबद्दल प्रयत्न करतो आणि ज्याबद्दल विचार करतो ना ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे करण्यासाठी मेहनत आपल्याला घ्यावी लागते. आपल्याला आपल्या कष्टाची आणि मेहनतीचे जर फळ मिळवायचे असेल तर स्वतःवर विश्वास असणे फार गरजेचे आहे. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात त्याच्या कष्टाचे फळ मिळवता येते. विश्वास मात्र स्वतःवर असायला हवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी समर्थनामावरती विश्वास ठेवून बघा. आयुष्यात कुठलीच गोष्ट अशक्य म्हणून राहणार नाही. बऱ्याचदा गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होतात, पण त्या गोष्टींचा सामना करून पुढे जा, कारण अशक्य त्या गोष्टी तेव्हा शक्य व्हायला लागतात जेव्हा आपण स्वामीनामावरती पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवतो. दुसऱ्यांच्या कारणासाठी कधीही स्वतःला कारणीभूत समजू नका. तुम्ही अनंत आहात. तुम्ही अपार मेहनत केलेली, त्यात तुम्हाला यश सुद्धा मिळणार. स्वामी नेहमी म्हणतात,
आयुष्यात संकटे प्रत्येकाच्या आहेत, पण जो संकटांचा सामना करेल ते प्रत्येक वेळेला पुढे जाईल. स्वतःला नेहमी म्हणा, आपण ज्या गोष्टीबद्दल मेहनत करतोय, प्रयत्न करतोय, त्यात जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपले काम हे जबरदस्त असणे गरजेचे आहे. जेव्हा जेव्हा आपण सर्वांवरती विश्वास ठेवू तेव्हा सर्व काही आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, आयुष्यात एखादी गोष्ट जर आपल्याला मिळवायची असेल ना, तर स्वतःवरती विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे. आपला विश्वास आपल्याला पुढे घेऊन जातो. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण विश्वास स्वतःवर असणे आणि प्रयत्न स्वतः करणे हे आपल्याला बऱ्याचदा खूप पुढे घेऊन जातं. आपण कदाचित एखाद्या संकटात अडकले असोल तर स्वतःवर विश्वास ठेवून बघा. आपण बऱ्याचदा ज्या गोष्टीबद्दल जास्त विचार करतो त्या गोष्टी आपल्या मनाला नेहमी ठेस पोहोचवतात. त्यामुळे विचार कमी करा आणि काम जास्त करा. लक्षात ठेवा, माणसं दूर होण्याची कारणं हे कणभर असतात, पण जग त्याची चूक हे आपल्याला पूर्णपणे नेहमी सांगत असतं. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत, फक्त त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. स्वतःला नेहमी बोला, आयुष्य आहे माझं, माझ्या आयुष्यात मी प्रयत्न करेल आणि त्या कष्टांचा सामना करून पुढे जाईल. फक्त ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायला हवी. बऱ्याचदा संकटे येतात, त्या संकटांचा सामना तुम्हाला करावा लागतो. आपल्याला नेहमी लक्षात असायला हवा, माणूस दुसऱ्यांची कणभर चूक हे आयुष्यभर त्याचे जगभर करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची मोठी चूक हे झाकण्याचा एक त्याचा असा बिनलाजा प्रयत्न करत असतो. तुम्ही जे इतरांसोबत केलं आहे ते सहन करण्याची ताकद ठेवणं हा कर्म आहे. निसर्गाचा भागाकार विशेष असतो, तो व्याजासकट सगळं परत करतो. स्वामी बोलतात, शुभ सकाळ हे कधी शुभ असते तेव्हा जेव्हा आपले प्रयत्न चांगले असतील. स्वतःला नेहमी म्हणा, आपण जे करतोय त्यात तुम्हाला यश मिळवायचं आहे, त्यामुळे प्रयत्न करत राहा. स्वामी बोलतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात, त्यांचा सामना करणे आणि पुढे जाणे हे प्रत्येकाला जमत नाही. स्वतःवर विश्वास असणारा व्यक्ती आयुष्यात अपार संकटात स्वतःला सांभाळू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. त्यामुळे आपली श्रद्धा आणि विश्वास असणे फार गरजेचे आहे. श्रद्धा आणि विश्वास जर योग्य ठिकाणी असेल ना, तर पाषाणालाही देव पण येतं. लक्षात घ्या, बऱ्याचदा आपण ज्या गोष्टीसाठी खूप कष्ट करतो ती आपल्याला मिळत नाही. यशस्वी तर भरपूर जण असतात, परंतु यशस्वी होऊन आपल्या लोकांना न विसरणारे आणि प्रत्येकाची इज्जत तेवढ्याच प्रेमाने करणारे लोक खूप कमी असतात. स्वतःला नेहमी भाग्यवान समजा की तुम्ही जे करत आहात त्यात तुम्हाला यश नक्की मिळेल. स्वामी कायम म्हणतात, आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे असतात, फक्त सामना करून पुढे जाणारा यशस्वी ठरतो. स्वतःला जे काही जमेल ना ती गोष्ट करण्यासाठी जिद्द ठेवा. आपण बऱ्याचदा संकटांना घाबरतो, पण न घाबरता प्रयत्न करा, कारण संकटे आपल्याला दूर नेण्यासाठी नाही तर आपल्या आयुष्यात यशस्वी बनवण्यासाठी येतात. जेव्हा प्रयत्न स्वतः करू तेव्हा यश स्वतःला मिळेल. त्यासाठी मेहनत करा आणि जिद्द ठेवा, कारण जिद्द असलेला व्यक्ती कधीच माघार घेऊ शकत नाही. स्वतःवर जर विश्वास असेल ना, तर बऱ्याचदा आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. जिद्दी व्यक्ती आयुष्यात यशस्वी होतो आणि यशस्वी व्यक्ती हा नेहमी जिद्दी असतो. लक्षात घ्या, आपण बऱ्याचदा संकटांचा सामना करतो, पण ते संकटे आपल्याला मागे नेण्यासाठी येत असतात असं वाटू देऊ नका, कारण संकटे आपल्याला पुढे नेतात आणि जिंकण्यासाठी आपल्याला नेहमी प्रयत्नशील असतात. स्वतःला नेहमी म्हणा, तुमची शर्यत अजून संपलेली नाही, कारण तुम्ही अजून जिंकलेले नाही. जोपर्यंत तुम्ही जिंकणार नाही तोपर्यंत ही शर्यत काही संपणार नाही. आपला विश्वासच आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे आणि हा विश्वास करणे नेहमी चांगला ठेवा. स्वतःला नेहमी म्हणा, माझ्या आयुष्यातील जे संकटे आहेत ते तुम्हाला आता पुढे नेणार आहेत आणि त्या संकटांचा सामना करून तुम्ही आयुष्यात यशस्वी होणार आहात. करायची असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे करता येते, फक्त त्यासाठी आपले कष्ट आणि जिद्द चांगली ठेवा. जेव्हा तुमच्या चांगल्या गोष्टी, तुमची प्रगती, तुमचं कौतुक लोकांना सहन होत नाही, तेव्हा तीच माणसं इतरांकडे तुमच्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात करतात. कोणतीही वस्तू कितीही महागडी असू द्या, परंतु देवाने तुम्हाला जी झोप, शांती आणि आनंद दिलाय त्यापेक्षा मौल्यवान गोष्ट कुठलीच नाही. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही, मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही, कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही आणि स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न केल्याशिवाय आयुष्यात गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत. स्वतःला नेहमी सांगा, तर बऱ्याचदा आपण संकटांना अडकतो, त्या संकटांना घाबरतो. फक्त विश्वास ठेवा की प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपण ज्या गोष्टींना नेहमी घाबरून असतो ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होण्यासाठी आपल्याला जिद्दीने मेहनत करावी लागते.
स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात, फक्त सामना करणारा पुढे जातो, त्यांना घाबरणारा हा नेहमी मागे राहतो. त्यामुळे संकटांचा सामना पूर्ण जिद्दीने आणि प्रयत्नाने करा, कारण हे प्रयत्न आपल्याला यशस्वी करणार आहेत. स्वतःला नेहमी म्हणा, आयुष्यात संकटे आहेत, पण त्या संकटांचा सामना करा, कारण संकटे हे तुमच्या आयुष्यात येतात तुम्हाला पुढे नेण्यासाठी, आणि ते नेहमी तुम्हाला आयुष्यात पुढे नेत असतात. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमचे प्रयत्न तुम्हाला यशस्वी करतील. आयुष्यात बऱ्याचदा आपण ज्या गोष्टीचा विचार करतो ना, ती गोष्ट मनाप्रमाणे होत नाही, पण बऱ्याचदा जी गोष्ट आपल्याला मनाप्रमाणे करायची असती त्यासाठी मेहनत करावी लागते. आपल्या आयुष्यात संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करा, कारण संकटे मनाविरुद्ध असतात, पण सामना करणारा व्यक्तीच पुढे जातो. बऱ्याचदा स्वतःच्या आयुष्यात खूप संकटे येतात, फक्त सामना करून पुढे जाणारा हा यशस्वी ठरतो. स्वतःला नेहमी म्हणा, माझ्या आयुष्यात संकटे आहेत, पण मी त्या संकटांना कधी घाबरलो नाही. आपले संकटेच आपल्याला पुढे घेऊन जातील. त्यामुळे आपला स्वतःवरती विश्वास असणे फार गरजेचं आहे. विश्वास जर स्वतःवरती असेल, आपली श्रद्धा जर स्वतःवरती असेल, तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी म्हणतात, जो स्वतःवरती विश्वास ठेवतो ना, त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. गोष्टी तेव्हा मनाप्रमाणे होतील जेव्हा प्रयत्न चांगले असतील. स्वामी सांगतात, आपण स्वतःवरती विश्वास ठेवावा आणि प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात संकटे आहेत, तर त्या संकटांचा सामना करा. बऱ्याचदा संकटांचा सामना करणारा नेहमी पुढे जातो, पण त्यांना घाबरणारा हा नेहमी मागे असतो. आपला विश्वास स्वतःवर असेल तर आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि मेहनत करा. मेहनतीचे फळ आपल्याला नेहमी मिळते. त्यामुळे प्रत्येक वेळेला संकटांचा सामना करून जा, तुम्हाला यशसुद्धा नेहमी मिळेल. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला यश मिळतं, फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. बऱ्याचदा संकटे असतात आयुष्यात, त्या संकटांचा सामना करायला शिका, कारण संकटे ही प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. त्यांचा सामना करणारा व्यक्ती पुढे जातो आणि जो त्यांना घाबरतो तो तिथेच राहतो. त्यामुळे आता इच्छा तुमची, त्या संकटांचा सामना करत आहात की फक्त तिथल्या तिथे अडकून आहात. स्वतःवरती विश्वास असणे फार गरजेचे आहे, कारण जेव्हा विश्वास हा स्वतःवर असतो ना, तेव्हा गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की होतात. स्वामी नेहमी सांगतात, संकटांचा सामना करणारा पुढे जाईल आणि जो संकटांना घाबरेल तो तिथेच अडकून राहील. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवणे आणि प्रयत्न करणे फार गरजेचे आहे. विश्वास स्वतःवर असेल आणि प्रयत्न चांगले असतील तर आपल्याला प्रत्येक मार्गात यश नक्की मिळतं. स्वतःला नेहमी म्हणा, मी ज्यांचा विश्वास ठेवला आहे त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. स्वतःवरती विश्वास ठेवून बघा, गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतील. आपला विश्वासच आपल्याला पुढे घेऊन जाईल आणि हा विश्वास आपल्याला यशस्वी करतो. आपण जेव्हा स्वतःला मानतो तेव्हा चिंता किंवा काळजी करण्याची आपल्याला गरज कधीही पडत नाही. आपला विश्वासच आपल्याला आयुष्यात खूप पुढे घेऊन जातो. त्यामुळे विश्वास ठेवणं फार गरजेचं असतं. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात संकटे आहेत तर त्या संकटांना घाबरू नका. मेहनत करा आणि जिद्दीने प्रयत्न करा. जिद्द जर स्वतःवर असेल ना, तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. जिद्दी व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकते. त्यामुळे जिद्द ठेवा. जिद्द असेल तर यश तुम्हाला नक्की मिळेल. स्वतःवरती विश्वास असेल तर मार्गदर्शन तुम्हाला नक्की मिळेल आणि कायम तुम्हाला स्वामी मदत करतील. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात, फक्त सामना करणारा पुढे जातो. आपण जर स्वतःवरती विश्वास ठेवू ना, तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वतःवरती विश्वास असणे फार गरजेचे आहे, कारण विश्वास ज्याचा असतो स्वतःवर तो आयुष्यात यशस्वी नक्की होतो. त्यामुळे विश्वास ठेवणे गरजेचे असते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे करा. आपण संकटांना घाबरतो, पण ती संकटे आपल्या मनाप्रमाणे होत आहेत की मनाविरुद्ध हे कधी कुणाला कळतच नाही. स्वतःला नेहमी सांगा, माझी शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजूनपर्यंत जिंकलेलो नाही. जोपर्यंत तुम्ही जिंकणार नाही तोपर्यंत तुम्ही शर्यतने हरले नाही. त्यासाठी नेहमी प्रयत्न करा. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात. त्या संकटांचा सामना केल्यावर आपण आयुष्यात आपण यशस्वी व्हायला लागतो. संकटे आहेत तर सामना करा, कारण ते आपल्याला पुढे नेतात आणि तेच आपल्याला यशस्वीसुद्धा बनवतात. स्वतःला नेहमीच म्हणा, संकटांचा सामना केल्यावर व्यक्ती आयुष्यात जाणार आणि तो पुढे होणार. लक्षात घ्या, आपण बऱ्याचदा एखाद्या गोष्टीसाठी फार विचार करतो. आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही. त्याच प्रकारे विचार केल्याने काही होत नाही. मेहनतसुद्धा करावी लागते आणि जो व्यक्ती मेहनत करून प्रयत्न करतो तोच यशस्वी होतो.
चांगल्या माणसांच्या आत्मसन्मानाला कधी ठेच लागत नसते, कारण ते नेहमी एक सुंदर कवच घालतो, ते म्हणजे चांगुलपणाचं. आणि हे कवच त्याच्यासाठी तेवढंच महत्त्वाचं असतं जेवढं एका मुलीसाठी त्याची सुंदरता. लक्षात घ्या, प्रत्येकाला काही ना काही आयुष्यात करायचं असतं. स्वतःवर विश्वास ठेवतो प्रत्येकजण आणि मेहनत करत असतो. आपल्याला आपल्या मेहनतीत यश तेव्हा मिळतं जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवू. लक्षात ठेवा, जीवन जगताना घमंड आणि गर्व यापासून जर दूर राहाल तर गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी सांगतात, घमंड आणि गर्व कधी करू नका, कारण ह्या गोष्टी तुम्हाला बर्बाद करून टाकतील. आपण एखाद्या वेळेस जर एखाद्या गोष्टीचा फार विचार करू तर आपल्याला प्रत्येक ती गोष्ट नक्की मिळेल. फक्त त्याबद्दल मेहनत करणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा, खोट्या माणसाचा मोठा आवाज खऱ्या माणसाला शांत करतो, पण खऱ्या माणसाचा मौन खोट्या माणसाला पूर्णपणे सरसकट हलवून टाकते. स्वतःला सांगा, खरं समोर आल्यानंतर जो माणूस खोटं बोलणं बंद नाही करत तो कधीही सुधरू शकत नाही, आणि हे चांगल्यानाच नेहमी समजायला हवं. स्वामी भक्त हो, जीवन आहे. जीवनात अडचणी प्रत्येकाच्या आहेत. फक्त त्या अडचणींना बघून जो पुढे जाईल तो आयुष्यात नक्की यशस्वी होईल. बघा, विषय असा असतो ना, बऱ्याचदा गोष्टी आपल्या मनाविरुद्ध होतात, पण त्या जेव्हा आपल्याला आपल्या मनाप्रमाणे करायच्या असतात त्यासाठी आपल्याला प्रयत्न हे चांगले करावे लागतात. आपले प्रयत्न नेहमीपेक्षा जर चांगले असतील तर आपलं यशसुद्धा नेहमीपेक्षा चांगलं असेल. लक्षात घ्या, सर्व गोष्टी तुम्हाला पाहिजे तशा होत नाहीत. काही तुमच्या मनाविरुद्ध सुद्धा होतात, त्यांचा सुद्धा तुम्हाला सन्मान करावा लागतो. गोष्टी आपल्याला आवडतीलच असं नाही, पण गोष्टी आवडण्यासाठी आपल्याला तसे कामंसुद्धा करावे लागतात. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. फक्त स्वतःवरती आणि आपल्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करून प्रयत्न केलेले चांगले. स्वतःला जी गोष्ट पटेल किंवा जे आवडेल त्यासाठी मेहनत नेहमी करा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वतः स्वामी तुम्हाला मदत करतील. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण आपल्याला स्वामी नेहमी मार्गदर्शन करत असतात. संकटे भलेही आपल्या आयुष्यात असू द्या, त्यांचा सामना करून पुढे जाणं हे आपल्याला जमायला हवं, कारण जेव्हा संकटांचा सामना करू तेव्हा यश आपल्याला नक्की मिळतं. स्वामी भक्तांनो, स्वतःवर असलेला विश्वास कधी कमी होऊ देऊ नका, कारण हा विश्वास तुम्हाला नक्की यशस्वी ठरवेल. आणि हा विश्वासच आहे जो तुम्हाला आयुष्यात पुढे नेईल. बऱ्याचदा संकटांचा आपण पूर्णपणे अडकून जातो. त्या संकटांचा सामना करायला शिका. संकटे आपल्या आयुष्यात आहेत म्हणून नाही, तर त्या संकटात आपल्याला यश मिळवायचं आहे म्हणून. गोष्टी मनाप्रमाणे तेव्हा होतील जेव्हा स्वतःवरती आपला पूर्ण विश्वास असेल. जेव्हा विश्वास स्वतःवर असेल ना, तेव्हा सर्व काही चांगलं होऊ लागेल. आपला विश्वासच आपल्याला आयुष्यात पुढे नेतो. संकटे आपल्यातली जिद्द आणि ताकद पाहण्यासाठी येतात. त्या संकटांचा एकनिष्ठेने सामना करा. स्वतःला नेहमी म्हणा, बऱ्याचदा ज्या गोष्टीला आपण घाबरतो ना, ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होण्यासाठी मेहनत आपल्याला करावी लागते. मेहनतीने, श्रद्धेने प्रत्येक गोष्ट शक्य होते. श्रद्धा जर योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येतं. फक्त ती श्रद्धा योग्य ठिकाणी असायला हवी. प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळेल की नाही हे सांगता येत नाही, पण प्रत्येक गोष्टी चांगले होण्यासाठी प्रयत्न हे चांगले असू शकतात. स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला नेहमीच म्हणतात, स्वतःवर असलेला विश्वासच आपल्याला यशस्वी बनवतो. त्यामुळे आपला विश्वास कायम चांगला ठेवा. बऱ्याचदा ज्या संकटात आपण अडकलेले आहो, ते संकट आपल्या मनाप्रमाणे तेव्हा होते जेव्हा स्वतःवरती आपला विश्वास असतो. संकटे आहेत म्हणून घाबरणे हे चुकीचे, त्यांचा सामना करणे हे बरोबर आहे. विश्वास जर असेल ना, तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. फक्त तो विश्वास ठामपणे असणं गरजेचं आहे. आपली गरज आणि श्रद्धा जरी चांगल्या ठिकाणी असेल तर आपली गोष्ट नेहमी चांगली होते. बऱ्याचदा विषय असा होतो की आपल्याला जे काही करायचं आहे किंवा जे काही मिळवायचं आहे ते आपल्यापासून नेहमी दूर जातं. स्वामी भक्त हो, कधी कधी आपल्याला असं वाटायला लागतं की आपण जे करतोय ते खरंच बरोबर करतोय का. त्या गोष्टीत आपल्याला अडथळे आणि अडचणी एवढ्या येतात की आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट शक्य व्हायला हवी हे सुद्धा आपल्याला वाटत असतात. नेहमी स्वतःला सांगा,
माझी शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आयुष्य आहे, हार जीत हे चालू राहते. त्यांचा सामना करून पुढे जाणं महत्त्वाचं आहे. जिंकणं किंवा हारणं यात काही तथ्य नाही. तथ्य तर यात आहे की आपण प्रयत्न करू आणि आपल्या प्रयत्नांना यश मिळावं आणि त्या यशाने गोष्टी आपल्या मनाप्रमाणे व्हाव्या. भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला देव कायम मदत करतोय. आयुष्याच्या अशक्य काळी त्या देवाने आपली साथ दिली आणि प्रत्येक गोष्ट स्वतः तो देव शक्य करतोय. ज्याबद्दल खूप प्रयत्न केले तेव्हा त्याने आपल्याला मार्गदर्शित केले आणि कायम साथ देत आहे. आत्तासुद्धा त्या देवानेच आपली साथ दिली आणि कायम मार्गदर्शन केले. सोबत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण जर स्वामीवरती आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास जर ठेवला तर आपल्याला मार्गदर्शन नेहमी मिळेल. आपल्या संकटांचा सामना करा आणि पुढे जा, कारण जे संकटे तुमच्या आयुष्यात आहेत ते प्रत्येक वेळेला तुम्हाला मागे ओढतील असं नाही. कधी काळी हे संकटे आपल्याला अशा गोष्टी मिळवून देतील ज्याबद्दल कधी आपण विचारसुद्धा केला नसेल. सर्व गोष्टी चांगल्या होत आहेत, सर्व चांगल्या झाल्या आहेत. आता विश्वास ठेवण्याची वेळ आहे आणि वेळ परत येणार नाही. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा, कारण आपल्या प्रयत्नांना नक्की स्वामी साथ देतील. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःवरती विश्वास ठेवल्याने प्रत्येक गोष्ट होते. आपण प्रत्येक गोष्ट शक्य करू शकतो, मात्र आपला विश्वास स्वतःवर असणे आणि चांगला असणे गरजेचं आहे. विश्वास जर असेल तर साथ स्वामी देतात. त्यामुळे स्वामी नामाचा जप करा. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. सामना करणारा पुढे जातो आणि घाबरणारा मागे राहतो. आपण स्वतःला सांगावं, प्रत्येक वेळेला नेहमी स्वतःवरती विश्वास असणे गरजेचे आहे. जेव्हा विश्वास स्वतःवरती असतो ना, तेव्हा गोष्टी आपणे आप मनाप्रमाणे व्हायला लागतात. संकटसमयी मार्गदर्शन स्वामींनी केले आणि कायम आपल्याला साथसुद्धा स्वामीच देत आहेत. विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण स्वामी आपल्याला प्रत्येक वेळेला साथ देत आहेत. आपल्या अडचणीच्या काळात स्वामींनी मार्गदर्शन केले आणि कायम आपल्याला साथ दिली. आत्तासुद्धा स्वामी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत आणि साथ देत आहेत. भक्तांनो, चिंता किंवा काळजी करू नका. स्वामी नाम शक्य आहे. प्रत्येक वेळेला अशक्यसुद्धा शक्य करतो आणि प्रत्येक संकटात साथ आपल्याला नक्की देतो. आयुष्यात अचानक आपल्याला जे गोष्ट मिळवायची ते मिळवण्यासाठी मेहनत करण्याची गरज आहे हे जेव्हा लक्षात येते तेव्हा व्यक्ती नेहमी मेहनत करण्यास सुरुवात करतो. मेहनत हा शेवटचा पर्याय नाही, पण मेहनत करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. आपला पर्याय नेहमी चांगला ठेवा. स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण विश्वासाने प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे जाता येतं. आपल्या आयुष्यात अपार संकटे असतील, त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा ते संकटे आपल्याला अडचणीत टाकतात, ते आपल्याला नेहमी संकटात देतात. स्वतःला नेहमी म्हणा, संकटे जरी आयुष्यात असली तरी आपला विश्वास आणि श्रद्धा चांगला आहे, त्यामुळे यश आपल्याला नक्की मिळेल. भक्तांनो, आयुष्यात जेव्हा संकटे असतील तेव्हा स्वतःला नेहमी म्हणा, या सर्व संकटांचा मी सामना करून पुढे जाणार आहे आणि देव तर माझी कायम मदत करतोय. त्यामुळे चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. आयुष्य आहे, या आयुष्यात संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आणि पुढे जाणं हे अत्यंत महत्त्वाचं. बऱ्याचदा आपण अडकून बसतो अशा गोष्टी ज्या कधीही आपल्या मनाप्रमाणे होतच नाहीत. त्या गोष्टी मनाप्रमाणे करण्यासाठी कायम आपल्याला मेहनत घ्यावी लागते. आपली मेहनत एवढी जबरदस्त ठेवा की मार्गदर्शन स्वतः देव करेल. देवावरती आणि देवाच्या नामावरती जर श्रद्धा आणि विश्वास असेल तर कायम आपल्याला आयुष्यात मार्गदर्शन देव करत असतो. देव नेहमी म्हणतो, माझ्या भक्तांना मी नेहमी मदत करतोय, फक्त त्यांनी विश्वास ठेवायला हवा श्री स्वामी समर्थांवरती आणि स्वामी समर्थ नामावरती. आयुष्यात बऱ्याचदा संकटे येतात, त्या संकटांचा सामना करा, कारण ती संकटेच आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळेला आपल्याला पुढे नेतील. बऱ्याचदा संकटांना घाबरून आपण मागे जातो, पण न घाबरता प्रयत्न करणे हे आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकते. संकट आहेत म्हणून सामना करा, कारण संकटे आपल्याला पुढे नेण्यासाठी येतात. आपल्या आयुष्यात नवी उमेद जागे करून देतात आणि आपल्याला नेहमी पुढे नेतील. लक्षात घ्या, सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतात.
आयुष्यात संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करायला शिका. बऱ्याचदा गोष्टी अशा असतात ना, ज्या आपल्याला नेहमी मागे ओढतात. प्रत्येक वेळेला त्या गोष्टी मनाप्रमाणे होतील की नाही हे सांगता येत नाही. कधी-कधी असं होतं ना, की आपली श्रद्धा हे अशा ठिकाणी असते, की गोष्टी मनाप्रमाणे सुद्धा व्हायला लागतात. आपण स्वतःला नेहमी सांगावं, आपले प्रयत्न आणि श्रद्धा जर चांगल्या दिशेला असेल ना, तर पाषाणाला सुद्धा देवत्व येतं. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आपला विश्वास जर स्वतःवरती असेल, तर प्रत्येक गोष्ट चांगली होईल. विश्वास असणे महत्त्वाचे आहे, कारण जो व्यक्ती आत्मविश्वासी असतो, विश्वास ठेवतो तोच पुढे जातो. आपला विश्वास ठेवा, की सर्व काही तुम्ही करू शकता. विश्वास जर स्वतःवर असेल आणि स्वतःच्या नामावरती असेल, त्या देवावरती जर आपण श्रद्धा ठेवून विश्वास ठेवला ना, तर आपल्यासाठी त्या गोष्टीसुद्धा शक्य होतात, ज्याबद्दल कधी आपण प्रयत्नसुद्धा केले नाही. लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला स्वामी नक्की तुमची साथ देतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात संकटे असतील तर त्या संकटांचा सामना करा, कारण स्वामी नेहमी तुम्हाला मदत करतात. स्वामी बोलतात, आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे आहेत, फक्त त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. विश्वास ठेवा, कारण स्वामीच तुम्हाला मदत करतात आणि स्वामीच तुम्हाला रस्तासुद्धा दाखवतात. आपण बऱ्याचदा अशा संकटात अडकतो, जे संकटे आपल्या मनाविरुद्ध होतात आणि आपल्याला नेहमी अशा संकटातच अडकवतात, ज्याबद्दल आपण कधी प्रयत्नसुद्धा करत नाही. आपण ज्या गोष्टीची विश्वास ठेवून प्रयत्न करेल, ती गोष्ट मनाप्रमाणे नक्की होईल. संकटांचा सामना करणारा यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही आणि जो संकटांना घाबरतो तो अपयशी ठरल्याशिवाय राहत नाही. स्वतःकडे लक्ष द्या. तुम्ही जे गोष्टी करत आहात ते तुम्हाला प्रत्येक वेळेला चांगले मिळत आहेत का, या गोष्टीकडे बघा. आपण अनेकदा संकटात अडकतो, त्या संकटांचा सामना करून पुढे जायचं आहे, हे गोष्टी नेहमी स्वतःला सांगा. आपली श्रद्धा आणि विश्वास जर स्वतःवर असेल आणि देवावरती आपण श्रद्धा ठेवून काम करू, तर आपल्याला यश स्वतः तो देव देईल. देव नेहमी म्हणतो, माझ्या भक्तांना मी कायम मदत करतोय. आयुष्यात कितीही संकटे असू द्या, त्या संकटात मी नेहमी त्यांना मार्गदर्शन दाखवतोय. त्यामुळे देवावरती व देवाच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा, कारण कायम देव आपली मदत करत आहे. आपला श्रद्धा आणि विश्वास जर योग्य ठिकाणी असेल, तर पाषाणाला सुद्धा देव पण येतं. देव नेहमी म्हणतो, आयुष्यात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. स्वतःला नेहमी सांगा, जे संकटे तुमच्या आयुष्यात आहेत ते आता फार काळ राहणारे नाही. सर्व गोष्टी आता चांगल्या होत आहेत. स्वतः त्याबद्दल प्रयत्न करा, कारण आपल्या प्रयत्नांना स्वतः मार्गदर्शन देव करणार आहे. देवावरती विश्वास ठेवा, कारण आपल्या आयुष्यात अशक्यसुद्धा शक्य देव करणार आहे. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्ही प्रत्येक वेळेला ज्या गोष्टीत अडकले असाल, त्या नेहमी प्रत्येक वेळेला चांगले होतील. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्यात जे संकटे आहेत त्यांचा सामना करून बघा, कारण संकटांचा सामना केला की प्रत्येक वेळेला तुम्ही आयुष्यात पुढे जाल. बऱ्याचदा संकटे तुमच्या आयुष्यात येतील, त्या संकटांचा सामना करा, कारण ते तुम्हाला मागे ओढण्यासाठी नाही तर पुढे नेण्यासाठी येतात. आपण ज्या गोष्टीचा जास्त विचार करू, ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल. पण जी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे करायचीच आहे, त्याबद्दल मेहनत करणे अति आवश्यक आहे. कष्टाला, मेहनतीला पर्याय हा स्वतः मेहनत आहे. त्यामुळे मेहनत करा, कारण मेहनतीने प्रत्येक गोष्ट होते आणि मेहनत जर चांगली असेल तर देव कायम साथ सुद्धा देतो.